नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्याचे धंदे ताबडतोब बंद करा। तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करा आणि तुमच्या कार्यकर्त्यांना निवडून आणा आणि उगाचच इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये घेतले तेवढे नेते खूप झाले। आता याच्या पुढे प्रयत्न केला तर एकही गळाला लागणार। मुंबईचे अध्यक्ष काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताईंचं असं म्हणणं आहे की हे ईडीचं वगैरे प्रकरण दाखवून घाबरवलं जातं आमदारांना। ईडीची भीती दाखवली जाते परंतु आमच्याकडे घाबरणारे आता कोणी राहिले आणि कधीपासून हिंदू झाले हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे। आधी ते काँग्रेसमध्ये होते, मग शिवसेनेमध्ये होते, आधी शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये होते, आता ते मोठी शेंडी आणि जानवं घालून फिरले तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। पण ते ढोंगी हिंदुत्व आहे त्यांचं आणि त्यांच्यासारख्या म्हणजे भाजपमध्ये एवढे प्रवक्ते होते, आता एकही प्रवक्ता दिसत नाही। जेव्हा पाहावं तेव्हा नितीश राणे भू भू भुंकत असतात आणि ते त्याला मला म्हणजे इतका संताप येतो की त्याला भुंकणंच म्हणावं लागेल, कारण ते ज्या पद्धतीने बोलतात ती बोलण्याची पद्धत नाही, प्रवक्त्यांची पद्धत नाही येते, परंतु त्यांना जाणून बुजून सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे ते बोलत असतात। त्यांना मुद्देसूद बोलणं जमत नाही, त्यांना स्वतः सत्ताधारी पक्षात राहून आपण लोकांसाठी काय कामं केलंय ह्याच्यावरती बोलता येत नाही, म्हणून ते हे ढोंगी हिंदुत्वाचं जे काय लाडगा असतो ना, लांडगा आणि कोल्हा म्हणतात ना गोष्ट आहे ती, तशा प्रकारे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु त्या प्रयत्नांमध्ये काही फारसा नाही। फुटका बार आहे नारायण राणेंचे स्वतः हा जो नितेश राणे कोण आहे ते जे बोलतात ना ते अतिशय भयंकर आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला कळतं। किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की रोहित पवार हाजीर हो, ज्यांना ज्यांना नोटीस गेलेले आहेत त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, काय सांगा? किरीट सोमय्या इतका फालतू माणूस आहे की त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणं आणि त्यांनी रोहित दादांविषयी काही बोलणं, त्याने म्हणा तुझे काय काय पराक्रम आहेत ते बघ म्हणावं, टीव्हीने दाखवले होते आणि म्हणून त्या लोकशाहीवरती पण संकट आले। तर तुम्ही चांगल्या पत्रकारांना, चांगल्या जे लोकांच्या प्रश्न घेऊन लढतायत त्यांना किरीट सोमय्यासारखा फालतू माणूस काहीतरी विचारून प्रश्न विचारत असतो। किरीट सोमय्याला मला प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत भावना गवळी असेल किंवा प्रताप सरनाईक असेल किंवा यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे या सगळ्यांच्या चौकशांचं काय झालं ते बोल ना, त्याच्याबद्दल काय नाही बोलत तो? बोलायला लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना।